भगवान गौतम बुद्धाला, सिद्धार्थ गौतमाला ज्ञान सम्यक समृद्धी प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर मग ते ज्ञान कोणाला सांगावं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी अनेकांची चौकशी केली, ज्यांनी ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं होतं. उदकराम बुद्ध असेल किंवा आराकाराम असेल, परंतु ते सगळे हयात नव्हते आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्याबरोबर जे विशुद्ध आपला 5 परिवारजक होते, हे जे अतिशय अशी कठीण अशी ती तपश्चर्या करत होते, त्या पिरियडमध्ये ते होते. आणि त्यावेळेस सिद्धार्थ गौतमांनी आपल्याला मनाला व्यक्त केलं की जर आपल्याला काहीतरी शोधायचं असेल, मिळवायचं असेल तर आपण जगलं पाहिजे आणि जगायचं असेल तर आपण खाल्लं पाहिजे काहीतरी. आणि त्याच पिरियडमध्ये सुजाता त्या ठिकाणी खेळ घेऊन आलेले संधी आहे. ती खेळ घेतल्यामुळे 5 लोक त्याला सोडून गेले होते, ते वाराणसीमध्ये होते. ज्यावेळेस भगवान सिद्धार्थ गौतमाला सम्यक समृद्धी प्राप्त झाली, सिद्धार्थाचे भगवान बुद्ध झाले, त्यावेळेस सारनाथमध्ये जाऊन त्यांनी पहिलं जे प्रवचन केलं आणि वर्षावास त्या ठिकाणीच सुरू केलेला आहे. तेव्हा भिक्षू संघाला धम्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी जो आदेश दिलेला आहे, तो आदेश या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे.